9 डिसेंबर 2024 बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणाचे पडसाद फक्त राज्यभर नाही तर संपूर्ण देशभर उमटले। कालच या संदर्भात बीडमध्ये मनोज जरांगे पाटील, सुरेश धस यांच्यासह बड्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा आयोजित केला गेलेला होता। तर दुसरीकडे वाल्मिक कराडांवरून धनंजय मुंडे यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका होतीये। तर कालपासून सीआयडीच्या माध्यमातून सीआयडी कडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांची चौकशीही सुरू आहे। मात्र ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी संतोष देशमुखांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते आणि त्या फोटोजमध्ये जे काही दिसत होतं ते बघितल्यानंतर कोणाच्याही अंगावर शहारे येईल असेच ते फोटो होते। कारण संतोष देशमुखांच्या पाठीवर, त्यांच्या संपूर्ण अंगावर लोखंडी रॉड असेल, तलवार असेल किंवा आणखी काही धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला गेलेला होता। ही घटना घडल्यानंतर, त्यांचं अपहरण झाल्यानंतर, त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे भाऊ शिवराज देशमुख यांनी एफआयआर नोंदवली होती। ती एफआयआर ची कॉपी आता आपल्या सोबत आहे आणि त्या एफआयआर च्या कॉपीच्या माध्यमातून आता समोर आलेला आहे की त्यांच्यावर, संतोष देशमुखांवर हल्ला करणाऱ्या 6 आरोपींच्या हातात त्यावेळेस कोणकोणते अवजार होते। ही घटना कशा पद्धतीने घडली, कशा पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडवलं गेलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। शिवराज देशमुख यांनी फाईल केलेल्या एफआयआर मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान मी व सरपंच संतोष देशमुख डोनगाव येथील टोल नाक्यावर केजकडून मस्साजोगकडे माझ्या टाटा इंडिगो गाडीमधून येत असताना आमच्या गाडीसमोर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ थांबली, ज्यात 6 लोक होते। ते 6 लोक उतरले। त्यात सुदर्शन घुले हा सदरची स्कॉर्पिओ चालवत होता, तर बाकीचे 5 व्यक्ती मी ज्यांना ओळखतो असे ते प्रतीक घुले यांच्या एका हातात लाकडी दांडा व दुसऱ्या हातात तलवारीसारखे धारदार शस्त्र होते। जयराम चाटे यांच्या एका हातात लोखंडी रॉड व एका हातात कोयता होता, तर सुधीर सांगळे यांच्या हातात लोखंडी फायटर होते आणि महेश केदार व कृष्णा आंधळे यांच्या हातात लोखंडी रॉड होते। गाडीतून ड्रायव्हिंग सीटवरून उतरताना सुदर्शन घुले यांच्या एका हातात लोखंडी रॉड व दुसऱ्या हातात धारदार कत्ती होती। सदरवरील 6 व्यक्तींची नावे हातातील शस्त्राने धाक दाखवून व लोखंडी रॉड व काठीने वरील सर्वांनी संतोष देशमुख यांना गाडीतून जबरदस्तीने खाली ओढून मारहाण केली व संतोष देशमुख यांना जबरदस्तीने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जिचा क्रमांक MH44Z9333 मध्ये सोबत आणलेल्या हत्यारासह निघून जाऊ लागले। त्यावेळी मस्साजोगकडून आमच्या गावचे अमोल बनसोडे व दादासाहेब खिंडकर हे देखील घटनास्थळावर दुचाकीवर आले व त्यांनी देखील संतोष देशमुख यांना वरील लोक मारहाण करून जबरदस्तीने घेऊन जात असल्याचं समोर पाहिलं। त्यावेळी ते दोघे लागलीच माझ्या जवळ आले। त्यांना घेऊन सदर काळ्या स्कॉर्पिओचा पाठलाग करण्याचाही आम्ही प्रयत्न केला, परंतु सदर गाडी आणि सिल्वर कलरची सुझुकी स्विफ्ट गाडी केजच्या दिशेने निघून गेल्या। त्यामुळे मी व अमोल बनसोड केज पोलीस ठाण्यात गेलोत आणि दादासाहेब खिंडकर घटनास्थळावर थांबलेले होते। अशा पद्धतीने त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम लिहिलेला आहे की ही 6 आरोपी होती, ज्या 6 आरोपींची त्यांनी नावं घेतलेली आहे शिवराज सूर्यवंशी यांनी, आणि या 6 आरोपींनी जवळपास 7 ते 8 शस्त्रांच्या माध्यमातून 7 ते 8 शस्त्र वापरून त्यांनी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली। या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।